पडतो नाही. आमच्या आईंचे प्रथम पुण्यस्मरण, त्यातील काही क्षण. फुलं तिथं पडत नाही तोवर इथून हलता येत नाही. आहे ना परिस्थिती. इथं बसलोय तोपर्यंत म्हणतो ताई सांगतायत ना खरंच बरोबर आहे, ताई सांगतायत ना 100% खरं, अगदी बरोबर. पण कुठवर? याच्या खाली आहे ना. तोपर्यंत एकदा काय इथून उठलो, रस्ता क्रॉस केला, ताईचं सांगायचं काम आणि आपलं ऐकायचं काम. काढा तंबाखू. आहे ना ती परिस्थिती. मला सांगा हे ऐकून फायदा उपयोग असलं घेऊन तरी. आणि आज आहे मुलं सात्विक आहे, आईवरती नितांत प्रेम आहे म्हणून केलंय भारी सगळं नियोजन. पंचपक्वानाचं जेवण ठेवलंय, ज्ञानदान ठेवलंय, तुम्हा सगळ्यांना गोळा केलाय, आईवरती प्रेम आहे म्हणून सगळं केलंय. पण मला सांगा इथं बसलेल्यांपैकी किती जणांना ठाम विश्वास आणि गॅरंटी आहे आपण गेल्यानंतर मोठ्या दावात भारी वर्ष श्राद्धवर होईल? एकदा करा बरोबर बोट. आई मंडळी इकडल्या एकीला बी नाही. अरे माझं बाबड्या अख्खं आयुष्य त्याच्यासाठी चाललं ना, तरी पण नाही. तुम्ही बाप मंडळी अवघड आहे तुमचं. आणि खरंच पाहिलं आपल्यासाठी कुणीतरी पुण्य पाठवावं आणि मग आपल्याला पुढचा प्रवास करता यावा, गरज सुद्धा पडू नये. माझे साधू संत म्हणतात बाबा स्वतःची सोडवण ना आपली आपल्याला करता आली पाहिजे. आपुली आपण आपल्याला स्वतःची सत्ता.
स्वतः ठरवा. कारण की आपल्या हातात नव्हतं कुठं जन्माला यावं, कुठल्या घरामध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये, कुठल्या कुळामध्ये, पण जाताना कसं जायचंय हे निश्चित आपल्या कर्मावरती डिपेंड आहे. त्यामुळे जीवनामध्ये जगत असताना सुंदर जगा, कुठंतरी आपलाही आनंद माझ्या देवाला व्हावा, आपल्याही जाण्याची खंत कोणाला तरी वाटावी, एवढं सुंदर जीवन आपलं पाहिजे. खऱ्या अर्थानं आज त्याचप्रमाणे ज्यांचं आपल्यातलं जाणं झालंय, कैलासवासी सौ अरुणाबाई तुकाराम तांबे, वय वर्ष 52 आहे. खरंच जर पाहिलं तर आपल्यातनं चालता बोलता निघून गेलेलं आहे. त्यांच्या पाठीमागे आज त्यांचे पतिदेव आहेत श्री तुकाराम बाबूराव तांबे, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव स्वप्नील भाऊ असतील, विकास भाऊ असतील, त्यांचे कन्यारत्न किरणताई असतील, त्याचबरोबर त्यांच्या सुनबाई समृद्धीताई, सुषमाताई, त्यांचे जावई श्री प्रेमराव वाघमोरे. खरंच जर पाहिलं हे खरं दुःख या कुटुंबियांसाठी आहे, मुलांसाठी आहे, मुलींसाठी, त्यांचे पती आहे, त्यांच्यासाठी जीवनामध्ये हे खरं दुःख आहे. कारण की एका पतीसाठी जर परिस्थिती पाहिली, त्याच्यासाठी त्यांची पत्नी ही प्रत्येक नातं निभावत असते. मैत्रीण बनतीये, आई बनतीये, आईप्रमाणेच प्रत्येक गोष्टीचा सांभाळ ती पत्नी करते, एक बायको म्हणून कर्तव्य पार पडते. आणि ज्या वेळेस आपल्यासोबत सप्तपदी चालून आलेली आपली पत्नी, जिने प्रत्येक सुखामध्ये प्रत्येक दुःखामध्ये जिने साथ केलेली आहे, ती पत्नी ज्या वेळेस निघून गेली आहे ना, आज प्रत्येक क्षणाला दुसऱ्या कोणाच्या तरी समोर जाण्याची वेळ येते. अगदी पाण्याचा तांबे लागू द्या, जाऊन मागावा लागतोय, कपडे लागतात, कोणाकडून तरी घ्यावे लागतात. प्रत्येक क्षणाला त्या पत्नीच्या नसल्याची जाणीव त्या पत्नीला होतीये. खरं दुःख आज पतीसाठी आहे. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव आहेत, मुलं आहेत. आज मुलांची परिस्थिती जर पाहू, ज्या मौलीने लहानाचं मोठं केलेलं आहे, जन्म दिलेला आहे, 9 महिने 9 दिवस ज्या मातेने उदरामध्ये वागवलेलं आहे, मुलींसाठी आहे, मुलांसाठी आहे. खरं दुःख त्या लेकरांसाठी आहे. पण आज कितीही काही केलं, आज आपण या कुटुंबियांसाठी त्या माऊलीला माघारी आणू शकत नाही. पण भगवंताचरणी एकच प्रार्थना आहे, भगवंतानं त्या मातोश्रींना आपल्या चरणी विलीन करून घ्यावं. त्यांच्यावरती प्रेम करणारा सर्व समाज आहे, सर्व कुटुंबीय आहे, सर्वांना या दुःखातनं सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य माझ्या पंढरीश परमात्म्याने द्यावं असं भगवंताचरणी प्रार्थना करते. तुम्ही सर्व मायबाप आज या ठिकाणी उपस्थित आहे. तांबे कुटुंबियांच्या वतीनं तुम्हा सर्वांचं अंतकरणापासून ऋण व्यक्त करते, आभार मानते. पती, 2 विवाहित मुलं, सुनबाई, एक मुलगी, जावई, नातवंड. त्याचप्रमाणे त्यांच्या चुलत सासू श्रीमती दोंडाबाई साहेबराव तांबे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब असा परिवार आहे. आपल्या गावचे माजी सरपंच आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक स्वर्गीय बबनराव बापूराव उर्फ मामा तांबे यांच्या त्या सुनबाई, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय तांबे यांच्या भाऊजाई, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ उषाताई दत्तात्रय तांबे यांच्या भाऊजाई, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक श्रीयुत प्रेमराज वाघमोडे साहेब हे त्यांचे जावई होत. खरं तर ह्या काही शेतकरी कुटुंबातल्या, त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि मनमळाऊ होता. त्यांची वृत्ती अत्यंत कष्टाळू होती. आपल्या प्रपंचाच्या विकासामध्ये खूप मोठा त्यांचा वाटा होता. आपल्या प्रपंचाला खूप मोठ्या उंचावर नेऊन ठेवायचं त्यांचं स्वप्न मात्र खरं तर अधुरच राहिलं. खरं तर या सगळ्या काही गोष्टी घडत असताना कधी कधी परमेश्वर कधी किती निष्ठुर वागतो, खरं तर याचंही उदाहरण आहे. अत्यंत कमी वयामध्ये या ताईंचं निधन झालं. खरं तर या निधनानंतर फक्त दुःखदायक नाही तर खरं तर ही हानिकारक घटना आहे. अजून आयुष्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी करत असताना त्यांना अर्ध्यावरच निघून जावं लागलं. परंतु शेवटी ह्या आपल्या गोष्टी मानवाच्या हातामध्ये नाही आहेत आणि जे घडतं त्याला स्वीकारून पुढं जाणं खरं तर हेच त्याच्यामध्ये कर्मप्राप्त असतं. परंतु हे करत असताना त्यांनी जे आपल्यावर संस्कार केले आणि आपल्याला जो काही मार्ग दाखवून दिलेला आहे त्या मार्गावरून जाणं मात्र खरं तर ही त्यांना श्रद्धांजली खरी ठरू शकते. आज या ठिकाणी या निमित्तानं हरिभक्तपरायण राधिकाईजाई जगताप अत्यंत चांगल्या पद्धतीचं कीर्तन त्यांनी या ठिकाणी केलं आणि हे करत असताना आईवडील या विषयावरच त्यांचा खरं तर जास्त भर होता. अनेक उदाहरण त्यांनी खरं तर दिली गेली. परमब्रह्मा भेटी विठ्ठला आले, पुंडलिका भेटी परब्रह्मा आले असं आपण जे ऐकतो ते खरं आहे. आईवडिलांच्या सेवेसाठी खरं तर विठ्ठलासुद्धा योग त्यांनी 28 युग उभं करावं लागलं. खरं तर हे आईवडिलांशिवाय
या जगामध्ये खरं तर दुसरं कुठलंही दैवत नाही आहे आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आईवडिलांची सेवा करणं खरं तर हाच आपल्या सर्वांचा या ठिकाणी धर्म आहे. ताईंनी तर ह्या विषयावर खूप बरंचसं काही सांगितलं. महिला वर्ग या ठिकाणी भरपूर आहे. त्यांनी खूप खूप मोठी उदाहरणं दिली. जिजामातांचं या ठिकाणी खूप कौतुक केलं आणि खरंच आपलं सूत्र इतकं सोपं आहे. प्रत्येकाच्या घरी खरं तर मुली आहेत. प्रत्येक आईवडिलाला आपली मुलगी ज्यावेळेस दुसऱ्यांच्या घरी राहते त्यावेळेस तिला मुलीसारखी वागणूक मिळावं अशी अपेक्षा असते. परंतु दुसऱ्यांची मुलगी ज्यावेळेस आपल्या घरी येते त्यावेळेस सुद्धा खरं तर आपण हेच आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे. हा खूप खरं तर खोटा सोपा विषय आहे. महिलांचा सन्मान करणं हे खरं महिलांच्याच हातात आहे आणि म्हणून आपण सुद्धा या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आज या ठिकाणी ह्या जी काही कुटुंबाची हानी झालेली आहे ही खरं तर कधीच भरून येणारी नाही आहे. कारण आई कुटुंबात नसेल तर त्या कुटुंबाची काय परिस्थिती असते हे ज्यांच्या वाटाला ते आले त्यांना हे सगळ्यांनाच माहीत असतं. आज या ठिकाणी ताईंचंही मनापासून आभार मानतो. त्यांच्या आनंदगड संस्थेचे जे काही या ठिकाणी सगळीच मंडळी आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने साथ दिलेली आहे. या ठिकाणी हार्मोनियम वादक, पेटी वाटक विष्णुवंत पांढरे, खरं तर आम्ही दोघंही क्लास मित्र. त्यांना योग्य मार्ग सापडला ते त्या मार्गावर गेले. आम्ही मात्र नको त्या मार्गावर खरं तर भटकत राहिलो. आणि खरं तर ही व्यक्ती दिसती अशी नाही आहे. त्यांचा मुलगा मुलगी दोन्ही MBBS डॉक्टर आहेत. एक अत्यंत हुशार विद्यार्थी खरं तर विष्णुवंत पांढरे. बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम झाला पण आज या ठिकाणी खरं तर त्यांचा सत्कार करायचा योग आला. त्यांचं थोडं चरण मला झुकण्यासाठी मिळालं हे खरं मी माझं भाग्य समजतो. त्या ताईंच्या जाण्यामुळे या कुटुंबाला निश्चित दुःख आहे. ते दुःख हलकं होण्याची ताकद परमेश्वराने या कुटुंबाला द्यावी अशी विनंती करतो. आमच्या आईंच्या प्रथम पुण्यस्मरणासाठी हभप राधिकाताई महाराज जगताप यांचे कीर्तन ठेवले होते. त्यांनी अतिशय छान प्रकारे ते कीर्तन सांगितलेले आहे. त्यांच्या संस्थेतील चिमुकल्यांनी ह्या कार्यक्रमाची खूप छान प्रकारे शोभा वाढवलेली आहे. राधिकाताईंचे आणि त्या चिमुकल्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. अगदी आम्हाला हवा होता त्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे.